अखेर सरकार बॅकफूटवर. हिंदीच्या निर्णयावरील तुफान टीकेनंतर घेतला मोठा निर्णय. हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारवर तुफान टीका झाली. त्यानंतर आता टीकेची झोड उठल्यानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा केलेली आहे. हिंदी भाषेच्या वापरासंदर्भातील निर्णयात सरकारने अनिवार्य हा शब्द वापरला होता. या कारणामुळे सरकारवर टीका झाली होती. या सरकारने या हिंदी वापराच्या निर्णयाबाबत निर्णय घेतलेला आहे, त्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. हिंदी भाषेच्या वापरासाठी आम्ही अनिवार्य हा शब्द वापरला. आता या शब्दाला शासन स्थगिती देते आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक असणार नाही अशी घोषणा दादा भुसे यांनी केली आहे. मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो, हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते, तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये साधारणपणे स्पष्टपणे भाषेच्या संदर्भामधला जो काही प्यारा आहे 4.13 त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे, द 3 लँग्वेज फॉर्म्युला विल कंटिन्यू to be implemented while keeping in mind the constitutional provisions, aspirations of the people, region and the union, and the need to promote multilingualism as well as promote national unity. However, there will be a greater flexibility in the 3 language formula and no language will be imposed on any state. The 3 languages learned by children will be the choices of states, regions, and of course the students themselves. As long as at least 2 of the 3 languages are native to India. थोडक्यामध्ये केंद्राने कोणतीही भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही की तुम्ही हीच भाषा घ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या, त्या पालकांच्या, त्या राज्याच्या, त्या देशाच्या नॅशनॅलिटीच्या विरोधात तुमच्यावर काही थोपवलं जात आहे असं बिलकुल इथे म्हटलेलं नाही. हा झाला पहिला भाग. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.